रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार. आज आपण आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने जमलेलो. तुमचा नंबर किती आहे? गंमत बघा, हे माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे आणि माझं डायरेक्ट कनेक्शन आहे, कोण मध्यस्थी वगैरे मध्ये नाही. आणि माझ्या पांडुरंगाला मी नेहमी भाषण सुरू करायच्या आधी विचार करते की आता भाषण काय करेल. मी काय त्यांच्या सगळ्यांसाठी भाषण लिहून आणत नाही. आपला जो आहे दिल से होता है. कारण तिथे जाऊन जे मनापासून वाटेल ते दिल खोल के बोला करतो. कारण का आपलं नातं नुसतं मेंदूनी नाही चालत, मेंदू बरोबर मनी लागतं. आणि दुसऱ्यांनी लिहिलेली भाषणं मी वाचत नाही, की माझा मेंदू वापरतो. थोडासा दिला देवानी आणि आई वडिलांनी. मी इथे विचार करत होते, वैभव भाऊ तुम्ही 4-4-4 करत होता. तुम्हाला माहितीये तुम्हाला 4 नंबर का मिळाला? माहितीये? नाही माहिती. बघा, मोठी बहीण याच्यासाठीच असते. खानापूर, आटपाडी, विसा, हा योगायोग कसा असू शकतो मला सांगा हो पत्रकारांना. कुछ तो है ना बात. असं कसं होऊ शकतं? बाबा मगासून 4-4-4 करतो आणि मी हा कागद सहज हातात घेतला. म्हणजे ओळखपत्र तरी बघूया. आणि मी हे बघितलं, म्हटलं अरे रामकृष्ण हरी, ही सीट लागली आपली. 4 नंबरचा बाबा. खानापूरचा मतदार 4, आटपाडी 4, विसापूर कुठल्या तिन्ही किती गेला तरी 4च दाखवत होते. काय काळजी करू, समोरच्याचं डिपॉझिट राहील एवढी 4 मतं राहते. एका सशक्त लोकशाहीमध्ये इथला तो हक बनताय, एवढं तर पाहिजे. पण हे तुमचं भाषण ऐकून मला गंमत वाटली. मी ऐकत होते जोर जोराचं भाषण. मला थोडासा तुमच्या भाषणात एक प्रॉब्लेम होता फक्त. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे मला काय वाईट नाही वाटलं, थोडंसं वाटलं, अगदीच खोटं नाही बोलत. पण तुम्ही म्हणला तुमचा नंबर देशात पहिला आला. तुमचा पहिला आला ना, त्याच्यामुळे माझा दुसरा आला. थोडासा इथला तर रुसण्याचा हट्ट मला बनतो. कारण का तुम्ही पहिला आल्यामुळे माझ्या मतदारसंघात स्वच्छतेत आम्ही 2 नंबरला आलो. इतका मजा येते त्याला. आपलं हा करतो त्याला मजा येते मला. बस आता या इलेक्शनला आपण एकाच बाजूला आहोत. पण पुढच्या स्वच्छतेच्या आपलं जेव्हा लढाई होईल ना, तेव्हा आपण दोघांची कॉम्पिटिशन. हे बघा, आम्ही दोघं वैचारिक लढावी आहोत. पण जेव्हा तुमची वेळ येते ना, तेव्हा आम्ही आपापल्या मतदारसंघाच्या बाजूने असतो. त्याच्यामुळे तुम्ही सफाई जास्त चांगली करणार का आम्ही सासवडला सफाई करणार, याची लढाई सुरू. तुम्ही लक्ष द्या. नंतर मला लक्षात आलं तुम्ही सगळे ह्यांच्या बाजूचे, मी एकटीच इकडे गेले. पण मला अभिमान वाटतो. आणि मी आता ठरवलंय की आटपाडीला आज आले, मी परत 1-1.5 महिन्याने चुपचाप एकटीच येणार आहे. आणि मी बघणार या बाबा सफाईसाठी काय काय करतो. म्हणजे ते मी थोडं कॉपी करून माझ्याकडे पण करतो. आणि मी त्या देवाभाऊ सारखं कॉपी नाही करणार. 2 पक्ष फोडून पास झाले वगैरे, की आटपाडीचं कॉपी करून पास झाले असं नाही करणार. थोडंसं तुमच्याकडून शिकू, काहीतरी करू. आणि आपली सगळी शहरं, जे कैलासवासी RR आबाचं स्वप्न होतं की हा महाराष्ट्र स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असला पाहिजे, ते RR पाटलांचं स्वप्न आपल्याला पुढे मिळेल. आणि संपूर्ण भाग तुमच्या वडिलांची आणि आदरणीय पवार साहेबांचे प्रेमाचे 6 दशकाचे ऋण आणत. आपण दोघं या नव्हतं तेव्हापासून आपले कौटुंबिक संबंध राहिले. तरी इलेक्शन येतात जातात, गोष्टी होतही राहतात. त्याच्यात कधी विरोध होतो, कधी होतो. मगाशी मला एका मुलाने चिठ्ठी दिली, वैभव तुमचं भाषण चालू असताना, की आपल्यापैकीच एक आता विरोधी लढतंय. ठीक आहे, लोकशाही आहे. पण आता त्यांनी कदाचित पक्षाचा थोडासा त्यांना वाटलं असेल की ते योग्य असेल, हरकत नाही.
पण त्यांचा मान सन्मान मी करते एका सशक्त लोकशाहीमध्ये. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह आणि आदरणीय पवार साहेब हे फक्त वैभव दादांच्या मागे आहेत हे सांगायला मी आले. आणि ज्यांनी बंडखोरी काही कारणामुळे केली असेल त्यांचा कारखाना आहे, बरोबर. मी तुम्हाला शब्द देते, त्यांनी जरी बंडखोरी केली असेल, ते दुखावले गेले असतील, जे काय असेल ते, इलेक्शन झाल्यावर तुम्ही आमदार होणारच आहात. त्याच्यामुळे आमदाराची जबाबदारी जास्त असते. तुम्ही आमदार झाल्यावर माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही जा, त्यांची भेट घ्या, त्यांच्या कारखान्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द द्या की तुमचा कारखाना याच्यामध्ये आम्ही ताकदीने उभा राहू. इलेक्शन होती ठीक आहे, एखादा दुखावला गेला चुकी. तिथं अगर काम करायचं असेल ना तर दिल बडा होना चाहिए. त्याच्यामुळे मत मोठं आणि महिलांचं असतंच, महिलांना सांगावं लागत नाही. आमच्या महिला इतक्या चांगल्या असतात ना. वैभव भाऊ निवडून आल्यानंतर माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा, म्हणजे 1 आणि 2 मध्ये लढाई चालू राहील की स्वच्छतेबद्दलचे तो विषय जरा बाजूला ठेवा, पण शेवटी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आमदार आहात. माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि अपेक्षा करत असताना सगळ्यात मोठी अपेक्षा आणि मागणी मी तुम्हाला करणार आहे की ह्या राज्यामध्ये उद्धवजींनी तो शब्द दिलाय, शिवसेनेवाले असतील, उद्धवजींनी परवा व्यासपीठावर एक शब्द दिला आणि एक महिला म्हणून मला इतका अभिमान वाटला त्या गोष्टीचा की, आणि त्या सरकारचे तुम्ही अविभाज्य भाग असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या महिलांच्या समोर जो उद्धवजींनी शब्द दिला, तुम्ही पुन्हा म्हणते की बाकी चालू राहील सगळं काम, पण आम्हाला एक शब्द द्या की पुढची 5 वर्ष तेल, आटा, तूप जे काय आमच्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये महागाई तुम्ही वाढवणार नाही हा शब्द आहे. तो उद्धवजींनी दिलेला. कारण का बाकी सगळं इलं त्या महागाई बेरोजगारीला कंटाळलं. घरी गेलं पाऊल ठेवलं नाही की माझी आई सुरू करते, आज परत महागाई सुरू करते. आणि ही गोष्ट खरी आहे. तेलाचा डबा, तुम्ही बहिणींबद्दल मगाशी बोलला, आमच्या लाडकी बहीण योजना, या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभेला लाडकी नव्हते, लोकसभेनंतर लाडकी झाली. ठीक आहे, आता तो इतिहास गमतीचा भाग झाला, पण काही गोष्टी फार गांभीर्याने घ्यायच्या असतात. भाऊ बहिणीचं नातं ना हे एक पवित्र नातं असतं आणि दुर्दैव आहे की या सरकारला त्या नात्यातलं पावित्र्यच कळालं. 1500 रुपये किंमत लावली हो आमच्या नात्याला. जर आमच्या भावाने मागितलं असतं ना तर जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं. काय लागतं? मी तर रामकृष्ण हरी आहे, खाली हात आएंगे और खाली हात जाएंगे. कुठलं गठुडं घेऊन जाणार आहे मी, मला सांगा. पण 1500 रुपये दिले. मी टीका केली, म्हणलं अरे नात्याला 1500 रुपयाची किंमत. त्यांनी माझ्यावर हल्ला केला की अरे ज्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला त्यांना काय 1500 रुपयाची किंमत आहे. मान्य हो, झाला माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन, त्याच्यात माझी काय चूक? ते माझ्या आई वडील आणि आजी आजोबांचं कर्तव्य, माझं नाही. कारण का एक तुम्हाला सांगते, माझा हातात ज्या 6 बांगड्या आहेत त्या सोन्याच्या बांगड्या आहेत. त्याला माझ्या आहेत ना माझ्या आईच्या आहेत. त्या बांगड्या शारदाबाई पवारांनी आयुष्यभर हातात घातलेल्या आहेत. त्यातल्या आमच्या जेव्हा आजींच्या गोष्टी दिल्या तेव्हा शारदाबाई पवारांच्या 6 बांगड्या माझ्या आईला गेल्या. माझी आई सोन्याचं काही घालत नाही. माझ्या आईला कधी पाहिलं असेल तुम्ही लांबून, कारण कमी लोक माझ्या आईला बघतात. म्हणजे माझी आई कुठे जात नाही आणि तिला कॅमेरा तर अजिबातच आणत नाही. घरातले पण फोटो काढायला म्हणायला लागतात. 2 मिनिटं बाई तो कॅमेरा, एक फोटो तर काढ. तर या 6 बांगड्या सोन्याच्या या शारदाबाई पवारांच्या आहेत. माझ्या या बांगड्या, हा सोन्याचा चमचा हा माझ्या आजी आजोबांच्या शेतीच्या कष्टाच्या पैशाचा आहे. त्या कुणाच्या ईडी सीबीआयच्या बांगड्या नाही. म्हणून मी ताकदीने भाषण करतो. ही ताकद येते कुठून असं मला बरेच लोक विचारतात. ही ताकद नाही आहे. मी तुमच्यासारखीच एक मुलगी आहे.
मला भांडायचं कसं हेही माहिती नाही, कधी वेळच आली नाही. आई वडिलांना एकुलती एक पवारांकडे सगळ्यात लहान, लग्न होऊन सासरी गेले तरी मोठी नणंद सासू ज्यांनी खरंच माझ्यावर फार प्रेम केलं, आजही करते. त्यामुळे कधी भांडायचा वेळ आलाच नाही. त्यामुळे भांडायचं कसं ते माहितीच नव्हतं. असा बॉम्ब पडला तो दिवस आणि आजचा दिवस, एक दिवस भांडल्याशिवाय जातच नाही. नवरा पण घरी आल्यावर म्हणतो आता आवाज खाली, घरी आले भांडायचं बाहेर, इकडे नाही. ही परिस्थिती झालेली आहे. आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे. सेनेवरील जो घात झाला, जे चिन्ह आहे ना ते चिन्ह ते बाळासाहेब ठाकरे नंतर ते चिन्ह उद्धवजींचंच आहे, हे मला इथे घेऊन तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. हे सगळ्या पक्षांमध्ये जे विभाजन झालं हे अदृश्य शक्तीचं कट कारस्थान. त्यांनी महाराष्ट्रावर कधी प्रेम केलं नाही. दिल्लीने नेहमी वाईट नजरेनेच महाराष्ट्राकडे पाहिलं. काय चुकलं होतं महाराष्ट्राचं? अहो आमचे पक्ष फोडले, चिन्ह नेलं तरी ठीक आहे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवक आणि युवतीसाठी ज्या 6 लाख नोकऱ्या मेरिटवर आपल्याला मिळाल्या होत्या त्या दुसऱ्या राज्यात गेल्या कशा, मला याचं उत्तर द्या. 2 दिवसापूर्वी आले होते तेव्हा तुम्ही जाब विचारायला पाहिजे की तुम्ही सगळे मोठ्या पदावर आहात, मग आमच्या पोरांच्या हक्काच्या नोकऱ्या गेल्याच कशा? अहो इथे पोलीस आहेत सगळे, मी न विचारता, आता मी तर काय त्यांना ओळखत नाही. ताई तुम्ही 1 नंबरला ज्या उभ्या आहे, मला खरं सांगा तुम्हाला नोकरी कुठल्या वर्षी मिळाली? 2014. तुम्हाला आबा तुम्हाला काय म्हणला? 2014, 2011 तुम्ही दोघी 14. हे सगळे आबाचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे या राज्यामध्ये सगळ्यात मोठी पारदर्शक पोलीस भरती कोणी केली असेल तर ती कैलासवासी RR पाटलांनी केली आहे. हा या राज्याची सगळ्यात मोठी पारदर्शक भरती. आणि आबा आणि आता आमचे काय नवीन नाव आहे त्यांचं, देवा भाऊ. ते तुम्ही तुमचा बॉस आहे, काम पण करा तुम्ही. मला पोलिसांच्या समोर त्यांच्या मंत्र्याला नाव नाही ठेवायची. पण ही गोष्ट खरी आहे की आबा गेल्यानंतर या राज्यात एकही मोठी भरती झालेली नाही. मी तुम्हाला शब्द देते की तुम्ही ज्या सरकारमध्ये तुम्ही असणार आहात त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ह्या राज्यातली सगळ्यात मोठी पारदर्शकपणे केलेली पोलीस भरती आणि सरकारी नोकऱ्यांची भरती असेल. पारदर्शकपणे जर आबा करू शकत असाल तर आपण करू शकतो. अरे काय चाललंय यांच्या मंत्रिमंडळात? बदलापूर बंदूक घेऊन, कधी आबाला बघितलंय बंदूक घेऊन राहिलेलं? तुम्हाला असा गृहमंत्री पाहिजे जो बंदूक घेऊन पोस्टर दाखवतो? बंदूक यांच्या हातात शोभते, आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय शोभतं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्या हातात शोभतं. आपण बंदूक म्हणजे बंदूक त्यांनी घ्यायची, आपण संविधान घ्यायचं. आणि आपली ही लढाई की तुमचं सगळं भाषण ऐकत होतं, तुमच्या सगळ्या भाषणामध्ये या भागाचा सर्वांगीण विकास करायची तुमची इच्छा, या भागात होणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न, कारखान्याचा प्रश्न, मी शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर या संपूर्ण मतदारसंघात यांच्या मागे संपूर्ण सरकार हे ताकदीने राहील आणि तुमचे मूलभूत हे सगळे प्रश्न आहेत. माझी एकच अट असेल की पुढच्या वेळी जेव्हा तुमचा देशात पहिला नंबर येईल ना तेव्हा आपण तो 50-50 घेऊया. तुम्हालाही पहिला, आम्हालाही पहिला. असा प्रयत्न मी करीत बघूया जमते कराय. मला म्हणतात करा प्रयत्न. पण मला अभिमान वाटतो की अशी नवीन पिढीचे लोक येऊन काहीतरी नवीन चांगलं करू पाहतात. खरं तर आटपाडीला आज हे सगळे चॅनलवाले आहेत ना, त्यातले फार मोठे चॅनलवाले आटपाडीला राहिलेले, शिकलेले. मी आज त्यांचं नाव घेणार नाही, इलेक्शन आहे म्हणून. त्यांच्याशी फार चांगले संबंध मला आहेत. त्याच्यामुळे आटपाडीमध्ये आज महाराष्ट्रात
सगळ्यात मोठा पत्रकार कोणी दिला तर तो आटपाडीने दिला. हे कौतुकाची गोष्ट. मी नाव एवढ्यासाठीच घेत नाहीये कारण त्या इलेक्शनचे दिवस चालले, तुमचा गुलाल खेळायला येईल तेव्हा नाव जोरात घेईन त्यांचं. आणि मला अभिमान वाटतो की एक मराठी माणूस आटपाडीमधून पार दिल्लीपर्यंत आटपाडीची आठवण घेऊन आज एका लोकशाहीमध्ये एका अतिशय मोठ्या चॅनलमध्ये दिल्लीपर्यंत आपला लेख पोहोचतो. ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि समता आणि संधी कशातून येते तर ती शिक्षणातून येते. आणि त्याच शिक्षणात अतिउत्तम काम तुम्ही सगळे मिळून करता याचा मला सार्थ अभिमान. आज या सगळ्या रणधुमाळीमध्ये महागाई, बेरोजगारी आणि ह्यांनी केलेला प्रचंड भ्रष्टाचाराच्या विरोधात माझी लढाई. माझी लढाई वैयक्तिक कुणाशी नाही, माझी लढाई वैचारिक आहे. तुम्ही जर महागाई वाढवली तर माझी लढाई आहे. तुम्ही बेरोजगारी वाढवली, माझी लढाई तुमच्याशी होणार आहे. तुम्ही माझ्या पोरांच्या हक्काचा ताटातला घास जर दुसऱ्याला दिला तर माझी तुमच्याशी लढाई आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी आज राजकारण करतात. त्यांचे संस्कार, भारतीय जनता पक्ष आधी चांगला पक्ष होता, संस्कारी होता. कारण संगतीचा प्रॉब्लेम, संगत खराब झाली आहे म्हणून पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष पण खराब झाले. दोन गोष्टी सांगून माझं भाषण संपवते. मला खरं सांगावं वैभव दादा, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्या. आपण सगळे एकत्र काम करतो. कधी असा कोणीही लोकप्रतिनिधी बघितलाय का जो दुसऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारतो? व्हिडिओ पाहिलाय का? हे आपले संस्कार आहेत. जाता येता चुकून पाय जरी लागला तर आपण पटकन नमस्कार करतो आणि म्हणतो सॉरी सॉरी चुकलं. लहान मूल पण जाता जाता पाय लागला तर आपण चपाटा मारतो, पाय नाही लावायचा. करतात की नाही? आणि ह्यांचे मोठे नेते भारतीय जनता पक्षाचे मंत्री होऊन गेले, लोकांना लाथ मारून जाते. हे संस्कार आहेत तुमचे. अहो एवढं तर सोडा, आमच्या महिला भगिनी ज्यांना लाडकी बहिणी ते म्हणतात 1500 रुपये देतात, चांगली गोष्ट आहे. पण वैभव भाऊ, तुमच्यावर एक जबाबदारी आमदार झाल्यावर जाणार आहे की ही प्रत्येक जी महिलांना ती लाडकी बहीण राहीलच, प्लस तिला नुसती लाडकी बहीण म्हणणार नाही, आणि तिला महालक्ष्मी म्हणून तिचा आदर सन्मान करू. आणि 3000 रुपये 3000 रुपये तिच्या अकाउंटला टाकून. जाहिरात बघितली असेल, काय गोड जाहिरात आहे. मी काल 2दा पाहिली. टिक 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 त्या मुलीवरच्या. सत्ता सत्ता हे काय असतं? मला सत्ता ही फक्त, ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही टूल म्हणतो, ज्याला साधन म्हणतात तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी. तेवढ्यासाठी आम्ही सत्ता मागतो. तुम्हाला हमी भाव देण्यासाठी सत्ता मागतोय, तुम्हाला तुमचे अधिकार देण्यासाठी सत्ता मागतोय. आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगून माझं भाषण संपवते. इथून जवळ फार लांब नाही, कोल्हापूर. मी छत्रपतींना जसं माझा गुरु मानते तसं शाहू महाराजांबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रेम आहे. शाहू महाराजांबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे. मी त्यांची सगळी पुस्तकं, त्यांची ताराराणीची, खूप माझे गुरु जे मोठे इतिहासक आहेत, जयसिंगराव पवार हे कोल्हापूरला राहतात. मी वर्षातून 2 दिवस त्यांच्याबरोबर जाऊन घालवते, कारण का मला इतिहासात आणि शाहू महाराजांबद्दल आणि ताराराणीबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे. नवीन शिकायला मिळतं. त्यांनी नवीन ताराराणीवर आता पुस्तक काढलं, ते आता वाचते मी. आणि अशा कोल्हापूरमध्ये जिथे आम्ही अंबाबाईंचं दर्शन घेऊन कामाला पुढे जातो, त्या कोल्हापूरमध्ये धनंजय माडिक, माहितीये का तुम्हाला? धनंजय माडिक जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, म्हणून म्हणते संगतीचा प्रॉब्लेम. आधी चांगले होते, भारतीय जनता पक्षात गेला प्रॉब्लेम. आणि तिथे गेले आणि काय भाषणात बोलले की कुठलीही महिला जी 1500 रुपये घेते, एक तर यांच्या खिशातले पैसे नाही, आपण टॅक्स भरतो त्याच्यातून 1500 रुपये येतात, कोणी कुणावर उपकार करत नाही. आणि 1500 रुपये टॅक्स त्यांनी आपल्याला दिले. त्यातली कुठलीही महिला जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सभेला गेली तर तिचा फोटो काढा. फोटो काढून मला सांगा, मी करतो काय करायचं. मला धनंजय माडिकांना सांगायचं. बाकीचं तर सोडा, एक महिलेचा फोटो काढून दाखवा, तिला न सांगता. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेते, कारण का ह्या देशामध्ये कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढणं हा गुन्हा आहे. हा आपल्याच सरकारमध्ये. तुम्हाला चालेल तुमच्या लेकींचा फोटो काढलेला? मला नाही चालणार.
उगाच काय लावलंय, धमकी कोणाला देत आहे? आणि आश्चर्य मला वाटतं की आमचा देवा भाऊ तुमसे ये उम्मीद नथी. मला वाटलं होतं देवा भाऊ म्हणेल हे सगळं बंद करायला, लाख नका मारू, हे फोटो काढायचा खाली तुम्ही बंद करा. मी तुम्हाला सांगते, माझे बंधू आर पाटील आज जर हयात असते ना तर त्यांनी एकटा आपला खासदार असा वागलाच नसता, आणि वागला असता त्याला व्यवस्थित आबांनी त्याला रागवलं असतं आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली असती. अशी आपल्याला लोकप्रतिनिधी पाहिजे. त्याच्यामुळे वैभव दादा, माझ्या तुमच्याकडून फार अपेक्षा आहे. तुम्ही शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळवून दिलाच पाहिजे, जो शब्द आपल्या सरकारने आदरणीय पवार साहेबांनी या राज्यात दिला. सोयाबीन, कपास, कांदा या सगळ्याला, दुधाला काय भाव आहे? दुधाला शेतकऱ्याला 26 रुपये मिळतात, आणि शहरात जाऊन बघा, मुंबई पुण्याला गेला ना तर 70-75 रुपये लिटर दूध आहे. कसं परवडलं? मधले 50 रुपये जातात कुठे? याचं प्रश्नाचं उत्तर कोणीतरी मला कधीतरी द्यावं. हे सरकार आहे ना, ही प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार जो वाढवून ठेवलाय ना, तो या सरकारचा पाप आहे. हा बदल आपल्याला करायचा आहे, म्हणून आपल्याला परिवर्तन घडवायचं.